नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला सगळ्यांना सांगत असते मी असं का केलं म्हणून, पण अद्वैत तिचं काहीही बोलणं ऐकायला तयार नसतो. तो तिला सतत सांगत असतो, तू माझी आणि आमच्या घरच्यांची फसवणूक केली, आमच्यापासून सत्य लपवलं. तेव्हा ती सांगत असते हे सगळं करण्यामागचं कारण, ज्यावेळी ती ऑफिसला गेली होती त्यावेळी तिने पाहिलं स्वामीनाथन सरांना कुठलीही डिझाईन आवडत नव्हती आणि ती म्हणते मी स्वतःच कलाकार असल्यामुळे मला त्या गोष्टीची जाण होती. मी लगेच तिथे उभं राहून डिझाईन बनवून दिल्या आणि त्या सानिकाने सरांना दाखवल्या आणि त्यामुळे आपल्याला एवढी मोठी डील मिळाली. तेव्हा तो म्हणतो असं काही नाही, बाकीच्या तू तेव्हा दिल्या असतील पण बाकीची डिझाईन आमच्याच होत्या, त्याच्यामुळेच तर आम्हाला एवढी मोठी ऑर्डर मिळाली. तेव्हा ती म्हणते हे असत्य आहे आणि पूर्ण सत्य तुम्हाला माहितीच नाही. आता सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं ती काय सांगणार आहे. सगळेजण कान देऊन ऐकत असतात आणि आबाही लक्षपूर्वक ऐकत असतात की कला काय सांगत आहे. कला सांगू लागते की तू त्या डिझाईन आत्तापर्यंत जितक्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या डिझाईन मी स्वतः बनवलेल्या आहे आणि तुला वाटत असेल त्या डिझाईन तू दिल्या आहे, पण ते तसं नाही आहे. आजपर्यंत सानिकाला जितक्या डिझाईन मी पुरवल्या त्या सगळ्या स्वामीनाथन सरांकडे आहे. स्वामीनाथन सरांना जे हवं होतं ते मी बनवत आहे आणि ते सगळं त्यांना आवडत आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राचं कॉम्बिनेशन त्यांना हवं होतं ते मला समजलं आहे आणि तेच मी त्या चित्रात दाखवत आले आणि त्याच्यामुळेच इतक्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या. तेव्हा आबा कलाच्या बाजूने बोलू लागतात, कलाने जे केलं ते चुकीचं केलं, पण स्वामीनाथन सरांना तिची प्रत्येक डिझाईन आवडली आहे. त्यामुळे आपली त्यावेळी तिने इज्जत राखली. आपल्या इथं इतकं मोठं नाव आहे आपल्या चांदेकर ज्वेलर्सचं, त्यावेळी जर आपल्याला ती ऑर्डर मिळाली नसती तर बाजारामध्ये आपल्या नाव काय खराब झालं असतं की हे चांदेकर आता जुने झाले, यांना नवीन काहीच बनवता येत नाही. त्यावेळी आपल्या कलांनी आपली बाजी राखली, मान राखला. तिने केलेल्या डिझाईनमुळे आपला इतका मोठा बाजारामध्ये आज नाव आहे. त्याच्यामुळे कलांनी जे काही केलं ते खरंच चांगलं केलं आहे. त्याच्यामुळेच आपण आज सराफ म्हणून इतके मोठ्या कंपनीचे मालक आहोत आणि आपल्या डिझाईन इतक्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे. अद्वैतलाही ते रागावतात, तू तिला कधी समजून घेतलं नाही, तिच्याशी कधी नीट बोलला नाही, त्यामुळे तुझ्याशी तिला खोटं बोलण्याची वेळ आली. तेव्हा आबांचा त्याला राग येतो आणि तो कलाला हात जोडून माफी मागू लागतो. हे बघ, माझ्यामुळे तुमच्यामध्ये काही वाद नको व्हायला, तुम्हाला त्रास नको व्हायला, मला माफ कर, इथून पुढे तूच सगळं करत जा, आम्ही काहीच करणार नाही असं म्हणत तो हात जोडून जात असतो. तेव्हा कला त्याला थांबवते. अर्ध्यामध्ये बोलणं सोडून जायचं नाही, माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही. तेव्हा त्याला ती म्हणते तू नेहमीच अर्धवट ऐकतो आणि रागाला भरून निघून जातो, माझं पूर्ण म्हणणं ऐकून तरी घे. आत्ता आपल्याला स्वामीनाथन सरांची जी मोठी डील मिळाली आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि ती सगळी डिझाईन माझीच त्यांनी पाहिली आहे आणि तीच आवडली आहे. आता मला कलेची जाण आहे. मला लग्नाच्या आधी कितीतरी गोष्टींवर सगळेजण दाद द्यायचे, चांगली डिझाईन बनवली, चांगली हे केली. लग्नानंतर मला संधीच मिळाली नाही आणि ती सगळं तिच्या मनातलं सांगू लागते. तेव्हा राहुल म्हणतो आता ही सगळ्यांचं मन तिच्या बाजूने वळवून घेईन, मग काय उपयोग आपलं एवढं मेहनत करण्याचा. तेव्हा लगेच रोहिणी मध्येच जाते आणि म्हणते रोहिणी कलाला की तुझ्या मनात काय आहे तू आम्हाला सांग, पूर्ण बोल, अर्धवट बोलू नको, तुझ्या मनातलं पूर्ण सांग बरं, काय तुझा प्रॉब्लेम आहे, माझ्याशी बोल हवं तर. तेव्हा मात्र कला त्यांना म्हणते मला कुणाशी काही बोलायची गरज नाही. ह्या घरात जेव्हापासून माझं लग्न होऊन आले आहे तेव्हापासून माझ्याकडे ह्या घरात कोणी कलेची जाण ठेवलेली नाही, कोणी माझं कौतुकही करत नाही. पहिले कोणत्या ना कोणत्या कारणाने मी कुठली तरी आकृती करायची आणि ती सगळ्यांना आवडायची, पण लग्नानंतर मला तशी संधी या घरात कोणी दिलीच नाही. मी जे काही करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती अद्वैतने नेहमीच पाणी फिरवलं. मी त्याला डिझाईन दाखवलं तेव्हा त्यांनी न बघताच तडातडा फाडून टाकल्या. एक कलाकार म्हणून मला किती वाईट वाटलं असेल माझ्या डिझाईन न बघता फाडल्या होत्यास. आणि ती तिचं मनातलं सगळं काही आता भडाभडा बोलू लागते आणि अद्वैतला म्हणते मीच ज्या डिझाईन दिल्या त्या सगळ्या स्वामीनाथन सरांना आवडल्या आणि त्याच्यामुळेच एवढी मोठी करोडोंची तुला डील मिळत आलेली आहे. आणि आत्ता जर त्यांना दुसऱ्या डिझाईन दिल्या आणि त्यांना नाही आवडल्या तर आपल्या हातून हे सगळं निसटून जाईल, आपल्या कंपनीसाठी हे चांगलं नाही. तेव्हा स्वामीनाथन सरांसाठी तू माझी डिझाईन घे, मी बनवून देईल. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो तुझे उपकार इथून पुढे घेणार नाही आणि आमची कंपनी आपली कंपनी असं काय म्हणते, ती कंपनी माझी आणि माझ्या आईची आहे. आम्ही दोघांनी खूप मेहनत करून ती आजपर्यंत उभारली आहे आणि त्याच्यात जे काही आमचं फायदा तोटा होईल तो आम्ही पाहू, तू पाहायची गरज नाही. तेव्हा मात्र कला त्याच्यावरती पुन्हा रागवते. हे बघ, आपल्या दोघांमधला वाद आपल्या दोघांमध्येच ठेव, तो असा कंपनीच्या बाबतीत आणू नको आणि बाहेर लोकांना काय तोंड देणार, त्या डिझायनर कुठे विचारल्यानंतर काय सांगाल तुम्ही लोकांना, असं कला अद्वैतला बोलू लागते आणि अद्वैतला समजत असते की आत्ता ह्या क्षणाला स्वामीनाथन सरांना माझी डिझाईन आवडली आहे तेव्हा त्या डिझाईन मीच देते.
प्लीज कुणाकडे तू डिझाईन घेऊ नको, नाही तर स्वामीनाथन सर आपली डील कॅन्सल करतील. पण अद्वैत म्हणतो डील कॅन्सल झाली तरी मी बघून घेईल काय करायचं, माझ्यामध्ये एवढं कर्तृत्व तर आहेच ना, मी त्यांना डिझाईन करून देऊ शकतो, आम्हाला पुढे काय करायचं आम्ही पाहून घेऊ, पण तू आमच्या बिझनेसमध्ये नाक खुपसायचं नाही, तो बिझनेस आमचा आहे आणि आम्ही पाहू काय करायचं काय नाही. आणि आता सरोज ही मध्येच बोलते, तू ना नेहमीच बरोबर चालाकी करते, मी तुला उगाचच नाही म्हणत चालाक लोंबडी, तू बरोबर चालाकीने ह्या ठिकाणी स्वामीनाथन सरांचा विषय काढला आणि त्याच्यामुळे आबा आणि सगळेजण तुझ्या बाजूने मन वळलं. आणि तू इतकी चालाक आणि हुशार असशील याची मला पहिल्यापासून माहितीच आहेच, पण तू वेळेवर बरोबर तुझ्या बाजूने सगळ्या माणसांना फिरवते, असंही लगेच सरोज बोलू लागते. तेव्हा ती म्हणते, मॅडम तुम्ही जे काय बोलत आहेत ते मला मान्य आहे, मी चूक केली असेल, पण माझी एकटीची चूक नाही. अद्वैतनी कधीच माझी डिझाईन पाहिली नाही आणि तिचा कौतुकही केलं नाही. आणि आत्ता स्वामीनाथन सरांशी डील कॅन्सल होईल जर मी डिझाईन दिल्या नाही. माझं ऐक अद्वैत, मी डिझाईन बनवून देईल त्या घे. पण अद्वैत ह्या गोष्टीला नकार देत असतो, मी तुझ्या बनवलेल्या डिझाईन अप्रूव्ह करणारच नाही, आल्या की लगेच त्या रिजेक्ट करून टाकेन. आबा हे सगळं पाहत असतात, ऐकत असतात. सरोजही त्या दोघांचं बोलणं ऐकते. आता सरोजमध्येच बोलते, अद्वैत आपण खूप मोठी डिझायनर हायर करायची आणि स्वामीनाथन सरांना वेगळ्या डिझाईन द्यायच्या, हिनी बनवलेल्या डिझाईन माझ्या कंपनीत कुठल्याही प्रकारे वापरले जाणार नाही, हा माझा फायनल डिसिजन. असं म्हटल्यानंतर कला आता गप्प बसते. आता याच्यापुढे ती जास्त समजवू शकणार नाही अद्वैतला. आणि आबाही बघतात, आबांनाही ती ताडाताडा बोलू लागते, आबा आता तुम्ही मध्ये बोलायचं नाही, तुम्ही दरवेळेला अद्वैतलाच नावं ठेवतात, त्यालाच बोलतात, तुमची नाचसून चुकली आहे ते तुम्हाला दिसत नाही, तुम्ही दरवेळेला माझ्या मुलाला बोलतात आणि तिची चूक पाठीशी घालतात. पण मी आता ठरवलं आहे, जे काही कंपनीचं करायचं ते आम्ही दोघे करू आणि डिझाईन आम्ही कशा द्यायच्या स्वामीनाथन सरांना तेही पाहू, इथून पुढे आम्ही कंपनीचे निर्णय घेणार. तेव्हा मात्र आजोबा चिडतात, तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करा, मी तुमच्यामध्ये कसल्या प्रकारे भाग घेणार नाही आणि मला माफ करा, असे आबा सरोजला बोलतात. सरोज अद्वैतला म्हणते, आपण मोठी डिझाईन आणायची आणि त्या सगळ्या डिझाईन आता स्वामीनाथन सरांना द्यायच्या, ह्या मुलीने बनवलेली कुठलीही डिझाईन माझ्या कंपनीत वापरली जाणार नाही, असं सरोज बोलत असते. आणि आबाही हे सगळं ऐकत असतात. आबांचा इतका मोठा अपमान सरोजने केला आणि कलाने खोटं बोलल्यामुळेच झालेलं आहे हेही आबांच्या लक्षात येतं. पण आता सावरासावर करण्यात काहीच अर्थ नाही, आता यांचं नशीब आणि हे यांना एवढंही कळत नाही की कंपनीत जर हिने बनवली डिझाईन स्वामीनाथन सरांना आवडल्या नाही तर करोडोची डील कॅन्सल होईल. आणि कलाने इतक्या दिवस खोटं बोललं, ह्याही गोष्टीचा आबांना राग आला. तर दोन्हीपासून आबांनी बाजूला व्हायचं ठरवलेलं असतं. आणि अद्वैतही आता कलाची डिझाईन घेणार नाही असं सांगून सगळ्यांसमोर कलाला म्हणतो, तू आम्हाला डिझाईन द्यायचं नाही असं बोलून निघून जातो. प्रत्येकजण आपल्या आपल्या खोलीत निघून जातं. इकडे रोहिणीला आणि राहुलला खूप आनंद झालेला असतो की आपण जी काडी लावली त्याची आग मस्त माडीपर्यंत पोचलेली आहे, खूप छान, आता इथून पुढे आपण असंच काम करत राहू. त्या अद्वैतला आणि त्या सरोजला इतकं खाली पाडायचं, त्यांना वर डोकं करण्याची संधीच द्यायची नाही, त्यांच्या आयुष्यात त्यांना इतकं बरबाद करायचं आहे असंही रोहिणी राहुलला सांगत असते. ती जेव्हापासून या घरात आली आहे तेव्हापासून तिने माझे सगळे मान पान सगळं काढून घेतलं, मला ती सरोज आणि तो अद्वैत या घरात बरबाद झालेलं बघायचं आहे आणि हे करण्यासाठी आपल्याला कलाचा वापर करावाच लागेल असंही ती म्हणत असते. आणि राहुल म्हणतो, हे लवकरच घडेल मम्मा, टेन्शन घेऊ नको असं म्हणत तो निघून जातो. आणि तो म्हणतो त्याच्यासाठी ही कलाही बाहेर काढावं लागली, ही कलाही खूप हुशार आहे, बघता बघता कंपनीत डिझायनर म्हणून लागली, तिला जर टिकून जर दिलं तर ती कंपनी सरोजसारखं स्थान मिळवेल, आता ते मिळवून द्यायचंच नाही. याच्यासाठी कलालाही लवकरात लवकर घराबाहेर काढणं हाही एक उद्देश आहे आता रोहिणीचा. पुढे आपल्याला असे पाहायला मिळेल, अद्वैत इतका चिडलेला असतो आणि बडबड करत असतो, माझ्या कंपनीत जर असा एम्प्लॉय माझ्याशी खोटं बोलला असता तर त्याला माझ्या नजरेसमोर ठेवलं नसतं, पण माझं नशीब इतकं खराब आहे, मला तुला ह्या रूममध्ये सहन करावं लागत आहे, तुला ह्या रूममध्ये ठेवावं लागत आहे, तुझी प्रत्येक गोष्ट सहन करावी लागत आहे, माझ्या जीवाचा संताप होत आहे, फसवणूक करणारे लोक मला आवडत नाही असं तो बडबड करत असतो. आणि कला निमूटपणे ते सगळं ऐकत असते. आणि तितक्यात तिचा फोन वाजतो. फोन कोणाचा आहे बघू, मला माझ्या रूममध्ये राहणारी व्यक्ती मलाच फसवते, बघू कोणाचा फोन आहे. तेव्हा ती दाखवते, हे बघ माझ्या आईचा फोन आला आहे, बोलू की नको, तूच ठरव, नाही तर मी कोणाशी बोलायचं कोणाशी नाही. दरवेळेला संशयी नजरेने पाहत असतो. ती फोन उचलते आणि त्या दोघांचं भांडण ती ऐकत असते. कलाला तिची आई विचारू लागते, काय झालं गं, ते मॅडम खूप चिडल्या होत्या, सरोज काय झालं, तू काही चूक केली ह्या वेळेला. तेव्हा ती म्हणते, आई माझं ऐकून तरी घे, मला माहिती आहे गं तू काही चूक करणार नाही, जे करशील ते सगळ्यांच्या भल्यासाठीच करशील. तेव्हा अद्वैत सांगत असतो, सांग तुझ्या आईला आम्ही कसे खराब आहोत चांदेकर आणि तू कशी बिचारी गरीब आहे, तुला कसे आम्ही सगळेजण त्रास देतो. तेव्हा ती म्हणते, चांदेकर मला बोलू दे ना. आणि
कलाला तिची आई सांगत असते, जावयांशी भांडू नको, अगं हळू बोल, त्यांच्याशी एवढ्या जोरात बोलू नको, काय झालं आहे मला पूर्ण सांगशील का, काय घडलं तिकडे. तेव्हा कला सांगण्याचा प्रयत्न करत असते, अगं आई जे काय झालं ते मी तुला सांगत आहे, तू का बरं माझ्यावर विश्वास ठेवत नाही आणि तुला अद्वैतचीच काय बाजू खरी वाटते, माझं पण ऐकून घे ना, मी काय केलं आहे, मी काय चूक केली आहे, मी खरंच चूक नाही केलेली, मी जे केलं आहे ते मदत करण्याचा प्रयत्न करत होते, असं बोलतच असते. तितक्यात अद्वैत पुन्हा बोलू लागतो मध्ये मध्ये. त्या दोघींना तो नीट बोलूही देत नाही झाडाचं. तो त्याचं बोलणं चालू करतो, दरवेळेला तुम्ही आणि तुमच्या आई, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दरवेळेला फसवत आले आहेत आणि ह्या वेळेला तुम्हीच आमची फसवणूक केली आहे. कला त्याला म्हणते, माझं पूर्ण वाक्य तरी ऐकून घे, मी काय केलं काय नाही ते तरी ऐक, तू डायरेक्ट आरोप कसा लावतोय, अरे मला बोलू तर दे. पण अद्वैत इतका चिडलेला असतो, तिला काही केलं एक शब्दही पूर्ण बोलू देत नसतो आणि तो फाड 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 बोलत असतो. आणि इकडे संगीता ऐकत असते, जावई बापू इतके चिडले आहेत, काय झालं असेल, एवढा मोठा कुठला गुन्हा माझ्या मुलीने केला आहे आणि का इतके जावई बापू चिडले, म्हणून ती आता कलाला विचारत असते, कला काय झालं आहे गं, एवढे का चिडले जावई. तेव्हा ती म्हणते, अगं आई माझं ऐकून घे, मी काय सांगते, मी चूक केली तर ती का केली ते तरी ऐक. तेव्हा कलाला तिची आई सांगत असते, जावई बापूंशी उद्धटपणे उलटून बोलू नको, त्यांचं म्हणणं ऐकून घे आणि त्यांना चिडवू नको, त्यांना राग येईल असं काही करू नको. पण ती म्हणते, आई माझं तरी बोलणं पूर्ण, तू तरी ऐक, तूही ऐकत नाही, तोही ऐकत नाही, माझं कोणी बोलणं ऐकणार आहे की नाही इथे. तेव्हा तिथे मध्येच लगेच अद्वैत बोलू लागतो की सांग तुझ्या आईला तुझ्यावर कसे इथे चांदेकर अत्याचार करतात, तू कशी बिचारी आहे आणि तुम्ही सगळे फसवणूक करतात की आम्ही करतो, सगळं त्यांना सांग. तेव्हा मात्र कला त्याच्यावर इतकी चिडते, अरे माझं 2 मिनटं पूर्ण वाक्य तरी ऐकून घे, तू माझं बोलणंही ऐकून घेत नाही आणि फाडफाड बोलत आहे, मी माझ्या आईशी बोलू की तुझ्याशी बोलू, असं झालं मला, मला नीट तरी एक तरी गोष्ट पूर्ण तरी बोलू दे, एकही वाक्य तू पूर्ण बोलू देत नाही. आणि त्या दोघांचा चाललेला गोंधळ संगीता ऐकत असते, संगीता कानुसा घेत असते आणि कला त्याच्याशी भांडत असते जोरजोरात की माझं पूर्ण बोलणं आणि म्हणणं ऐकून न घेता तू माझ्यावर असा कसा आरोप लावू शकतो, अरे माझं थोडं तरी ऐक. पण अद्वैत इतका बोलत असतो, अद्वैत एक शब्द कलाला बोलू देत नाही. संगीताला खूप घाबरायला होतं, माझ्या लेकीच्या संसारात नक्की चाललं काय, तिला खूप भीती वाटत असते, ती ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असते, तिला आता काय करावं समजत नसतं आणि कलाचं बोलणंही ती ऐकत असते आणि अद्वैतचंही बोलणं ऐकत असते. अद्वैत तिच्यावर फार चिडलेला असतो, फसवणूक करणारी व्यक्ती मला माझ्या डोळ्यासमोरही नको आहे, पण माझं नशीब काय खराब आहे बघा ना, मला तिला ह्या रूममध्ये सहन करावं लागत आहे, असं सगळं तो बोलत असतो. आणि कला त्याला सांगत असते, अरे माझं तरी म्हणणं ऐक, मला मान्य आहे मी चूक केली, पण त्यावेळेला तू माझ्याशी नीट चांगला बोलतही नव्हता मन मोकळेपणाने, मग मी कधी सांगू तुला. तेव्हा ती फोन कट करते, तिच्या आईला सांगते मी नंतर बोलते आणि अद्वैत बडबड करत बसलेला इमोशनल झालेला ती पाहते. अद्वैत बोलत असतो, लहानपणापासून माझ्या बाबतीत असंच घडत आलं, प्रत्येकजण माझ्याशी खोटं बोलतं आणि ज्याच्यावर मी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतो तीच व्यक्ती माझा विश्वासघात करते, माझं काय नशीब आहे ना, खूपच खराब नशीब आहे. असं जेव्हा तो बोलतो तेव्हा त्याची खूपच दया कलाला येते. कला त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते, बोलण्याचा प्रयत्न करते आणि तो बडबड बडबड करत असतो, तो इमोशनल होत असतो, प्रत्येक व्यक्ती माझाच कसा विश्वासघात करते, माझंच नशीब इतकं खराब कसं, असं म्हणत तो इमोशनल होऊन त्याची बडबड बडबड चिडचिड करत असतो. आता कलाला त्याची दया येते, त्याच्याजवळ ती जाऊन बोलण्याचा प्रयत्न करते. हे बघ अद्वैत, तू जरा शांत हो, मला मान्य आहे मी चूक केली आणि एकदा नाही 1000दा केली, तुझ्यासमोर मी एक नाही 1000 वेळा माफी मागते, मी चूक केली, मला माफ कर. आता अद्वैत काहीच ऐकायला तयार नाही. तो म्हणतो, मला विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीसोबत ह्या रूममध्ये राहायचं आहे, या गोष्टीचंही मला खूप वाईट वाटत आहे, असं तो बडबड करत असतो आणि त्याला समजवण्याचा कला प्रयत्न करते. हे बघ अद्वैत, मी तुझ्यासमोर खरंच माफी मागते, 1000 वेळा माफी मागते आणि मी केलेली चूकही मी मान्य करते, करायला नको होती, पण ती घडत गेली माझ्या हातून आणि त्यावेळेला तुला सांगण्याचा मी कितीतरी वेळा प्रयत्न केला, मला एक वेळ असं वाटलं तुला आज सांगावं म्हणून मी तुला फोनही केले, पण तू ते फोन उचलले नाही. आता मी काय करू, अजून कशी माफी मागू, मला काही समजेना, तू सांग मी काय करू. तेव्हा अद्वैत तिच्यावर रागवलेला असतो, तिच्याकडे पाहताही नसतो, ती जे बोलत असती माफी मागत असते तिच्याकडे तो बघतो आणि ती त्याच्याशी बोलण्याचा आता पुढे प्रयत्न करते. तेव्हा तो तिचं बोलणं ऐकणार की नाही हे पाहणं खरंच रंजक ठरणार. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल, कला आता आबांची मदत घेण्याचा निर्णय घेते. ती आबांकडे जाते आणि आबांना विचारू लागते, आबा मी काय करू, मला काही सुचेना झाले. तेव्हा आबा म्हणतात, आता तुला तुझ्या संसारात काय करायचं काय नाही ते तू बघ, तूच ठरव, तुमच्या संसाराला मी किती दिवस आधार देणार, तुम्हाला तुमचा संसार सावरता आला पाहिजे की नाही, आता तुझ्या नवऱ्याशी तू काय बोलायचं, कसं वागायचं आणि त्याचं मन कसं जिंकायचं हे तूच ठरवायचं. इथून पुढे मी तुमच्यामध्ये काहीही बोलणार नाही, तुमच्या संसाराला मी आता काहीही करू शकणार नाही, तो होणार असेल तर होईल आणि नसेल होणार तर मी काहीच करू शकणार नाही.
पुढे आपल्याला असे पाहायला मिळतो की स्वामीनाथन सर अद्वैतला फोन करतात आणि ते म्हणतात मला ना बाहेर जायचं आहे उद्या, तेव्हा ना मी सकाळी तुझ्या घरीच येतो आणि तिथेच आपण मीटिंग करून डिझाईन पाहून घेऊ. तेव्हा अद्वैत म्हणतो इतक्या सकाळी घरी आणि डिझाईन मी मग कसं, असं त्याला तर घाबरायला झालेलं असतं. आणि हे सगळं बोलणं कला ऐकत असते की स्वामीनाथन सर घरी येऊन डिझाईन पाहायचं म्हणताय. आता ते म्हणताय की मी उद्या येतो, सगळं काही आपण डील वगैरे तिथेच करून घेऊ, डिझाईन मी सगळ्या पाहून घेतो आणि कुठल्या अप्रूव्ह करायच्या कुठल्या नाही तेही मी तिथेच ठरवतो. मला ना नंतर खूप काम आहे, मला भेटायला वेळ नाही, तेव्हा मी उद्या सकाळी सकाळी तुमच्या घरी येतो. अद्वैत मात्र टाळण्याचा प्रयत्न करतो, पण स्वामीनाथन सर ऐकत नसतात. ते म्हणते मी उद्या सकाळी येतो म्हणजे येतो. आता तो येणार म्हटलं कला लगेच त्यांना म्हणते की माझी डिझाईन तयार आहे, ते तुम्ही दाखवा, आता घाई गडबड करू नका, आपल्या हातून ही एवढी मोठी डील जाता कामा नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो मला तुझ्या मदतीची अजिबात गरज नाही, मी स्वतःच्या पायावर उभा राहून सगळं काही पुन्हा डील मिळवून दाखवेल. तेव्हा कला माघार घेते आणि अद्वैत रागारागाने रात्रीचाच कामाला लागतो. तो समोर त्याचं लॅपटॉप घेतो, डिझाईन काढायला घेतो आणि स्वतःच डिझाईन काढणार. आता स्वतः रात्रीतून डिझाईन तयार करून त्या स्वामीनाथन सरांना देणारही आहे. आता हे अद्वैतला कसं जमणार, कसं तो घडवून आणणार, हे खरंच पाहणं रंजक ठरणार. त्याला आता कलाची मदतच घ्यायची नाही आणि कलाला त्याला मदत करण्याची इच्छा आहे. आता कसं जुळून येणार हा योग पुढे आपण पाहूया. तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद.